आता स्क्रीन दिसतंय ना? हो दिसतंय सर. हा जो पॉइंट आहे ना, या पॉइंट कडे जरा थोडा फोकस असू द्या. आता पुढचा जो विषय तो जरा क्लिष्टतर होतोय म्हणून हा जो प्रलय आहे, ब्रह्मांड का लय का क्रम, हा प्रलय लक्षात ठेवा. याच्यामध्ये आता कल्पना करा की हे सगळा जो प्रलय आहे, हा प्रलय झाल्यानंतर मग सृष्टी जी आहे, या म्हणजे तामसिक अहंकारापासून निर्माण झालेले सगळे तत्व जे आहेत, हे परत तामसिक अहंकारामध्ये विलीन झालेले आहेत. नंतर 10 इंद्रिय, मन, बुद्धी हे राजसिक अहंकारामध्ये विलीन झालेले आहेत. आणि याच्या ज्या अधिष्ठात्री देवता आहेत, म्हणजे प्रोग्राम फाईल्स म्हणा किंवा काय, सात्विक अहंकाराचा जो भाग आहे, याच्यामध्ये ते विलीन झालेले आहेत. हे जे तीन अहंकार जिथून निर्माण झाले, महत, आणि हा महत जो आहे म्हणजे समथिंग लाईक द कॅनव्हास, या कॅनव्हासवर हे पूर्ण ब्रह्मांडाचं काय म्हणतात त्याला, जे आपल्याला व्याप्ती दिसते, ही सगळी त्या महतच्या कॅनव्हासवर आहे. आणि मग त्यानंतर महत त्याची निर्मिती जी आहे ती 3 गुणांपासून झालेली आहे. आणि हे 3 गुण जे आहेत, हे 3 गुण सध्या म्हणजे आपल्याला हे सगळं जे दिसतंय याचं कारण की हे 3 गुण जे आहेत त्याच्यामध्ये जो क्षोभ झालेला आहे, हे सेपरेट झाले, त्याचा इक्विलिब्रियम जो डिस्टर्ब झालेला आहे, त्याच्यामुळे हे वेगळे वेगळे झाल्यामुळे हे सगळं चित्र आपल्याला भासतंय. पण हे 3 गुण जे आहे याची जी साम्यावस्था आहे, गुणसाम्यता, मूल प्रकृती, त्याला अव्यक्त म्हणतात. मूल प्रकृती जी आहे, या मूल प्रकृती अव्यक्त अवस्थेमध्ये गुणसाम्यता असते. हे सगळे गुण परत एकत्र येतात आणि मग ते जे गुणसाम्यता आहे, ते जे इक्विलिब्रियम आहे, त्याच्यामध्ये सत्व, रज, तम हे वेगळे वेगळे न झाल्यामुळे आता ही जी परिस्थिती आहे, अव्यक्त मूल प्रकृती आणि मग काल आणि स्वभाव, ज्याच्यामध्ये हे सगळं काळ जो आहे, हा जो काळ आहे, या काळामध्ये हे सगळं खेळतंय. ब्रह्माचा दिवस, ब्रह्माची रात्री, नंतर मग एक ब्रह्मा येतो, दुसरा ब्रह्मा येतो. हा जो सगळा भाग आहे, हा सगळा जो काळाचा डायमेन्शन आहे. आणि स्वभाव, हा स्वभाव जो आहे हा रेग्युलेट करतो कर्मगती. त्यामुळे जीवभाव जो आहे, या जीवभावामुळे काय होतं नेमकं, तर कर्मगतीच्या बंधनामध्ये जो जीव सापडतो आणि मग त्याच्यामुळे जन्म, जीवन, मृत्यू हा जो भाग आहे, याचा सगळा अनुभव तो घेतो. त्याच्यानंतर मग ही जी स्टेज आहे, जीव इज इक्वल टू पुरुष इज इक्वल टू मूळ माया. ही जी मूळ माया आहे, या मूळ माया जर तो या मूळ मायापासून इकडे जर समजा जर का डिफ्लेक्ट झाला, हा इथून पुढचा जो प्रवास आहे, हा सगळा प्रवास जो आहे, याच्यामध्ये जन्म, जीवन, मृत्यू, शरीराचं येणं, म्हणजे स्थूल शरीर घेणं देणं, सूक्ष्म शरीराचा प्रवास वगैरे वगैरे, हा सगळा जो भाग आहे आपल्या अस्तित्वाचा, हा सगळा गुणमय अस्तित्वाचा जो भाग आहे, हा त्याला रिअल वाटतो. आणि जर ह्या पॉइंटला तो एका म्हणजे काय म्हणतात त्याला, ह्या पॉइंट पर्यंत आला, पण ही अव्यक्त जी आहे याच्यापासून डिसोशिएट केलेलं आहे. पण मूळ माया जी आहे, या मूळ मायेच्या डायमेन्शन मधून बाहेर पडलेला नाहीये. म्हणजे आता तो जर समजा जर का बाहेर पडला नसेल, तर मग त्याला पुढचा जो अनुभव आहे, तो त्याला पुढचा अनुभव नाही येणार. कारण ती जी आत्मस्थिती आहे, तो जो आत्मसाक्षात्कार आहे, तो जो भाग आहे, म्हणजे आता आपण मी कोण हे कळलेलं आहे. आत्मा निर्गुण ब्रह्म, सनातन अव्यक्त, भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायात म्हटलेलं आहे. म्हणून हा जो पॉइंट आहे, या पॉइंट पर्यंत तर गेला, पण इथून परत इकडे जर समजा जर का घसरला, त्याचं कारण हे आहे की कर्मगती जी आहे, ती कर्मगती शून्य झाल्यानंतर मग हा जो भाग आहे, मूळ प्रकृती अव्यक्त, हा सगळा भाग यातून तो बाहेर पडलेला आहे. आता ती कर्मगती ठेवायची की सोडायची, कर्म करायची की नाही करायची, एक. दुसरं, जर समजा जर का आपल्याला फळाची अपेक्षा असेल, तर मग परत तुम्हाला ह्या इथे रिव्हर्ट होणार. म्हणून हा जो पॉइंट आहे, याला माऊली काय म्हणतात, क्षरपुरुष जो आहे, तो क्षरपुरुष या व्यापात गुंतलेला आहे, त्याला क्षरपुरुष म्हणतात. आणि अक्षर पुरुष जो आहे, तो या पॉइंटला पोहोचलेला आहे, पण अजून इथे गेलेला नाहीये. तो अशा अवस्थेमध्ये, ज्याला सुषुप्ती किंवा अज्ञान अंध,
त्या अवस्थेमध्ये तो आहे. तो अजून त्या पॉइंटला गेलेला नाहीये की अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी हे सच्चिदानंद ब्रह्म माझं स्वरूप आहे, या पॉइंट पर्यंत गेलेला नाहीये. म्हणून त्याचा जीवभाव सुटलेला नाहीये, पण एक आहे मूळ मायेच्या अवस्थेमध्ये पोचल्यामुळे त्याला चॉईस आहे. आता तो या बाजूला किंवा या बाजूला जाऊ शकतो. तिथे जो ज्ञानाचा प्रकाश आहे, त्या ज्ञानाचा प्रकाश झाल्यानंतर मग तो हे सगळं सोडून देतो आणि जीवभावापासून पूर्णपणे मुक्त होतो. तर क्षरपुरुष जो आहे, हा या या मूल प्रकृती अव्यक्त या डायमेन्शन पासून पुढे सगळा तो क्षरपुरुषाचा डायमेन्शन आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळे आहोत. हा सगळा आपला जो व्यवहाराचा डायमेन्शन आहे, हा पुरुषाचा डायमेन्शन आहे. आणि अक्षर पुरुष जो आहे तो इथं आहे. आणि अक्षर पुरुष जो आहे तो जर उत्तम पुरुष, हे जर शेवटचा पॉइंट लक्षात आला, तर उत्तम पुरुष जो आहे, जो या मायेचा स्वामी आहे, मूळ मायेचा स्वामी आहे, त्याला मोक्ष पण नाही, त्याला बंधन पण नाही. तो त्या सूर्यासारखा आहे, जिथे दिवस रात्र काहीच नाहीये. म्हणून हा पॉइंट लक्षात ठेवा. माऊलींनी हे पुढचं सगळं अनालिसिस जे आहे ते ह्या पॉइंटला पकडून केलेलं आहे, अक्षर ब्रह्म आणि क्षर ब्रह्म. तर हा म्हणजे काय म्हणतात त्याला, आपल्याला पॉइंट लक्षात ठेवला पाहिजे, कारण पुढचं सगळं जे तत्वचिंतन आहे हे त्या त्या पॉइंटवर अवलंबून आहे. आणि म्हणून या स्लाइड आपल्या झालेल्या होत्या. आता ते एक म्हणजे तुम्हाला रिकॅप करण्यासाठी, रिवाइज करण्यासाठी, एक आंधळा वेडा पंगू, येर सर्वांगे पुरता चांगू, परिग्राम गुणे संगू घडला दोघा. ते जे वेगळे वेगळे, मी वेगळा आहे, तुम्ही वेगळा आहे, हा सगळा जो भास आहे, हा सगळा भास त्या योगमायेची निर्मिती आहे. वास्तविक पाहता जर तुम्ही अनालाइज करायला सुरुवात केली तर मध्ये जर संध्याकाळ अनालाइज केलं, कारण ऑर्गॅनिक मॅटर जे आहे त्या ऑर्गॅनिक मॅटर मध्ये प्रमुखतया कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे तीन तत्व जे आहेत या सगळ्यांपासून आपल्या स्थूल शरीराची निर्मिती झालेली आहे. मग कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन कॉमन एलिमेंट आहे. जे एलिमेंट माझ्या शरीरात आहे तेच एलिमेंट तुमच्या शरीरात आहे. अजून पुढे सरका, माझं शरीर चालवण्यासाठी जे प्राण जे आहेत, पंचप्राण, पंचप्राणाचं जे मूळ स्वरूप आहे, म्हणजे जे तत्व जे आहे ते तत्व जसं माझ्या याच्यामध्ये तुमच्या याच्यामध्ये सारखंच आहे. म्हणजे प्राण जो आहे हा पण एकच प्राण या वेगळ्या वेगळ्या शरीरांना चालवतो. मग या मनोतत्वाकडे, मनोमय कोश, माझ्यामध्ये मन आहे तसं तुमच्यामध्ये पण मन आहे. आपण एक मन दुसऱ्या मनाशी इंटरॅक्ट करतं. आपण काय म्हणतो, तू असं बोलायला नको होतंस, तू असं बोलल्यामुळे माझ्या मनाला वेदना झाल्या. हे मन दिसतं कुठं, पण मन जे आहे तर तो रिस्पॉन्ड करतो, त्याची ऍक्टिव्हिटी दिसते. तसंच बुद्धितत्व आहे. बुद्धितत्व जसं तुमच्यामध्ये माझ्यामध्ये तसं प्राण्यांमध्ये पण आहे. म्हणजे बुद्धितत्व पण कॉमन आहे. हा सगळा जो कॉमनॅलिटीचा भाग आहे त्याला हळूहळू आपण एक एक स्केल, एक एक पायरीवर चढत गेलो तर मग लक्षात येतं की बुद्धितत्व जे आहे ह्याच्या पलीकडे जो आनंदमय कोश आहे, तिथं एक आनंद घन असा अनुभव आहे. आणि म्हणून सुषुप्तीमध्ये आपल्याला त्याची जाणीव होते, कारण मन आणि बुद्धी लीन झालेलं आहे. म्हणून आंधळा वेडा पंगू जी आता आपली अवस्था झालेली आहे, ती अवस्था काढून येर सर्वांगे पुरता चांगू, अशी जर अवस्था झाली, हा म्हटल्यानंतर आता आपण योग्य मार्गावर आहे. तया एका नामक्षरू, ये राते म्हणती अक्षरू, ही दोहींची परी संसारू कोंदला असे. या दोघांनीच सर्व संसार ठेचून भरला आहे. आता अक्षरू तो कवणू, अक्षरू तो लक्षणू, अदोकी लक्षणू, हा अभिप्रायो संपूर्ण विभंगू. आता त्यांनी अक्षराचं अनालिसिस केलेलं आहे. अक्षराचं अनालिसिस सुरेख केलेलं आहे त्यांनी. आपण सध्या ज्या परिस्थितीमध्ये आहोत, हे सगळी जीवसृष्टी ज्या परिस्थितीमध्ये आहे, याचं सगळं अनालिसिस एकच त्या क्षर पुरुषाच्या डायमेन्शन मध्ये हे सगळं एक्सप्लेन झालेलं आहे. आता क्षरपुरुष तो कोण व अक्षर पुरुषाचे लक्षण काय आहे, हे सर्व अभिप्राय अर्जुना स्पष्ट करून सांगू. तरी महदंकारा, तरी महदंकारा लागून या धनुर्धरा, तृणांतीचा पांगोरावरी पैगा. तर अर्जुना, महत्त्व अहंकारापासून तो शेवटच्या गवताच्या टोकापर्यंत, बघा त्या पॉइंट पासून माऊली सुरू करतात. जे काही साने थोर, चालते अथवा स्थिर, किंबहुना गोचर मन बुद्धीसी. जे काही लहान मोठे जंगम व स्थावर, फार काय सांगावे, जे मन व बुद्धी याच्याकडून जाणले जाते. थोडक्यात हा सगळ्या संसाराचा व्याप
ज्याला आपण खरं मानतो, हा सगळ्या संसाराचा व्याप जो आहे तो इथे माऊलींनी कव्हर केलेला आहे. महत्पासून, आणि महतची निर्मिती जी आहे, गुणसाम्यता जी आहे, ती गुणसाम्यता डिस्टर्ब झाल्यानंतर, गुणांमध्ये क्षोभ झाल्यानंतर मग महतची निर्मिती होते. आणि आपल्याकडे इन सिंपल वर्ड्स, पुरुष आणि प्रकृती यांचा संयोग झाल्यानंतर ते गुणसाम्यता जी आहे ती गुणसाम्यतामध्ये क्षोभ येतो, इक्विलिब्रियम डिस्टर्ब होतं. आणि तो जो भाग आहे त्याच्यापासून महतची निर्मिती होते. महत हा पूर्ण या ब्रह्मांडाचा कॅनव्हास आहे. एका कॅनव्हासवर जसं पेंटिंग काढलं जातं, तसला प्रकारे हे सगळं जे आहे हे सगळं खरं नसतं, आणि तरी पण आपल्याला हे खरं वाटतं. कारण जर हे खरं असतं, अगदीच जर समजा जर का हे खरं असतं, तर याच्यामध्ये जो महत्वाचा कॅच पॉइंट आहे, आपल्या सगळ्यांचा जन्म झाला, जन्म झाल्यानंतर जीवन पण सुरू आहे, याला आपण खरं मानून हे करायचंय ते करायचंय असं करायचंय, इकडे जायचंय तिकडे जायचंय, हा सगळ्या व्यवहाराचं दडपण आपण आपलं कॅरी करतो. आणि मग शेवटी शरीर सोडल्यानंतर हे सगळं एक पूर्णपणे झिरो होतं. त्या शरीराला तुम्ही सोडून बघा, त्या शरीराला सोडल्यानंतर सब्जेक्ट जातो, शरीर पण इथे राहतं, आणि ऑब्जेक्ट जे आहे हे पण इथे राहतं. त्यामुळे तुम्हाला धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे तीन पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम जे आहेत हे बहिर्गामी आहे. या शरीराला धरून हे करायचे असतात. पण शरीर सुटल्यानंतर मग काय? हा पॉइंट जो आहे, या पॉइंटवर विचार करा. त्या शरीरातून ते आत्मतत्व बाहेर पडल्यानंतर त्याच्यातून हे जे म्हणजे प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, हे सगळे कोश गेल्यानंतर ती जी डेड बॉडी आहे, तिला तुम्ही तुकडे करा, तिला तुम्ही ठेचून टाका, तिला तुम्ही वाटेल ते करा, काही फरक पडणार नाही. कारण वेदना ज्या आहेत, या वेदना पण त्या शरीराला होत नाही. ते सगळं जे आहे हे जर समजा जर का आपण रिअलाईज करतो, आणि ब्रेन डेथ डिक्लेअर झाल्यानंतर मग आपण पुढच्या कामाला लागतो. तुम्ही कल्पना करा, त्या अग्नीच्या चितेवर तुम्ही त्या शरीराला ठेवलेलं आहे. जर जिवंतपणी त्याला वेदना होत असतील, आणि जर समजा जर का ते कंटिन्युइटी असेल, तर मग आता त्याला किती वेदना होतील. पण त्यावेळी आपल्याला आपल्याला धर्म काय सांगतो, आता तो जो आहे तो गेला, त्याला काहीच होऊ शकत नाही. मग हा जर पॉइंट असेल, तर हा महत्वाचा आहे की नाही आपल्या आयुष्यातला. हे जे म्हणजे हा जो वैराग्याचा भाग आहे, हे म्हणजे समर्थांनी पण सांगितलं मनाच्या श्लोकामध्ये. मरे एक त्याचा दुधा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते, मनोनी जनी मागुता जन्म घेत. ज्याला आपण खांद्यावर घेऊन जातोय, ज्याच्या शरीराला आहे की नाही, हे पण शरीर एक दिवस दुसऱ्याच्या खांद्यावर जाईल, हा जर भाग असेल तर हे खरं नाहीये. हा जो भास आहे, त्या महताच्या कॅनव्हासवर हे सगळं आहे. आणि हे एक दिवस परत गुणसाम्यतेमध्ये जाणार, हे जर भाग कळला, तर तुमच्या माझ्या पुरतं जरी समजा जर का हा भाग कळला, तर त्याला आपण म्हणतो आत्यंतिक प्रलय. म्हणजे आता तुमच्या दृष्टीने प्रलय झालेला आहे. प्रलय झाला म्हणजे गुणसाम्यता रिस्टोर झालेली आहे. आता त्या गुणातीत अवस्थेमध्ये तुम्ही जाऊ शकता. हा जो भाग आहे, याच्यामध्ये जेव्हा आपण खेळायला सुरुवात करतो, सृष्टी प्रलय, मग त्यानंतर ती क्लॅरिटी येते की आपण नेमकं कुठे आणि आपल्याला कुठे जायचंय. म्हणून माऊली अगदी क्लिअर कट सांगतात, तो जो तरी महद अहंकारा लागुनिया धनुर्धरा, तृणांतीचा पांगोरा वरी पैगा. जे जे काही साने थोर, चालते अथवा स्थिर, किंबहुना गोचर मन बुद्धीसी. जे काय मनबुद्धीला गम्य आहे, हे सगळंच्या सगळं जे आहे हे अहंकारजन्य. बघा, तीन अहंकाराच्या डायमेन्शन मध्ये हे खेळत आहे. अहंकारापासून पळून जाणं का कठीण आहे बघा. अहंकाराचे कॅच पॉइंट बघा, सात्विक अहंकार, राजस अहंकार आणि तामसिक अहंकार. तामसिक अहंकारामध्ये सगळं स्थूल डायमेन्शन आलं, आपले स्थूल शरीर देखील. राजसिक अहंकारामध्ये आपलं सूक्ष्म शरीराचा जो अंश आहे, इंद्रिय, मन, बुद्धी वगैरे, ते सर्व आलं. आणि तो जो आहे तो म्हणजे आपलं सात्विक अहंकारामध्ये सगळ्या प्रोग्राम पाहिजे, हे कसं चालणार, कसं होणार. अधिष्ठात्री देवता म्हटलेले त्यांना पुराणांमध्ये. त्या अधिष्ठात्री देवता, प्रिसाइडिंग डायटीज, त्या ज्या आहेत, जे बाहेर आहेत तेच आत टाकायचंय, फक्त त्याला चांगलं स्वरूप द्यायचंय. म्हणून अग्निर्वाग भूतवा मुखम प्राविशत. बाहेर जे अग्नितत्व आहे ते वाक रूपानी आपल्या शरीरामध्ये विद्यमान आहे. सूर्य जो आहे त्याचा संबंध डोळ्याशी आहे, असं ते सगळं त्यांनी रिलेट केलं. यत पिंडे तत् ब्रह्मांडे. तो जो पॉइंट आहे तो लक्षात ठेवा, जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे. फक्त पिंडामध्ये मग वेगळं वेगळं झाल्यामुळे आपल्याला वाटतं की हा पिंड मी धारण केलेला आहे, आणि म्हणून त्या पिंड
आपण कर्म करतो, कर्मगतीप्रमाणे फळ पाहिजे, म्हणून मग आपण जन्मजन्मांतरामध्ये फिरतो. म्हणून हा जो भाग आहे, किंबहुना गोचर मन बुद्धीसी. आता एकदा हे क्लिअर झालं ना, एकदा हे क्लिअर झालं की मग त्यानंतर परत परत या पायरीवर नका उतरू, याच्या पुढेच जायचंय. कारण एकदा हे क्लिअर झालं तर मनुष्य योनी ही सगळ्यात श्रेष्ठ योनी आहे. आणि याच्या खालच्या ज्या योनी आहेत, 84 लक्ष योनी, ह्या सगळ्या योनी ज्या आहेत त्या मनुष्य योनीच्या नंतरच्या भोग योनी आहेत. त्या ज्या योनी आहेत तिथं जे काय कर्म केलेले त्याप्रमाणे ते लोक भोगतात. आणि फक्त त्यांना एकच आहे की ते भोग भोगून ते पुढे सरकू शकतात. पण आपल्याला, आपण खाली पण जाऊ शकतो. म्हणून आपल्याला म्हणजे अधोगती नकोय, आपल्याला ऊर्ध्वगती हवंय. म्हणून खालच्या ज्या पायऱ्या आहेत, या खालच्या पायऱ्या एकदा वर चढला ना की मग त्यानंतर परत त्या खालच्या पायऱ्यांवर आपल्याला यायचं नाही. लक्षात ठेवा. याला तुम्ही एकदा नाही 10 वेळा 100 वेळा वाचा, मग त्यानंतर ही परिस्थिती अगदी क्लिअर कट होऊन जाईल. भूताकृतीचे नाणे घडत भांगारे जेणे, काळासी जू खेळणे जिही कवडा. हे सगळं जे त्या टाकसाळामध्ये जे सगळं तयार होतंय, अनेक नाणे तयार होतात, म्हणजे तुमचं शरीर, माझं शरीर, हे असेच उत्प्रेषण होतच आहे. भारतामध्ये 135 कोटी लोक होते, आता जनसंख्या 142 कोटी झाली. लोक येत राहणार, लोक जात राहणार. हा सगळा जो भाग आहे हा सगळा कव्हर केलेला आहे. जाणण्याची विपरीते जे जे काही जाणी जेते, जे प्रतिक्षणी निमते होऊन या. विपरीत ज्ञानाने जे जे काही समजले जाते अथवा जे जे प्रत्येक क्षणात उत्पन्न होऊन नाहीसे होते, जे नाहीसे होते, जे जे काळाच्या याच्यामध्ये, म्हणजे त्रिकाला बाधित्वम सत. सत काय? ज्याला 3 काळाच्या पलीकडे जे आहे ते सत आहे. ज्याला काल नव्हता, आज आहे, उद्या नाही राहणार, असं जर समजा का असेल तर ते सत नाहीये, ते असत्य डायमेन्शन आहे. मग याच्यामध्ये काय आलं? आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा आपल्याकडे काहीच नव्हतं, कडे होतं. आपण रिकाम्या हाताने आलो आणि मग त्यानंतर हे सगळं गोळा केलं, म्हणजे शिक्षण घेतलं, नोकरी केली, पुढचा सगळा संसार थाटला, सगळं केलं. आणि मग त्यानंतर हे सगळं जर समजा का सोडून गेलं, ते शरीर सुटल्यानंतर, म्हणजे शरीर आधी नव्हतं, आता आहे, उद्या राहणार नाही, म्हणजे हे असत आहे. म्हणजे शरीरापर्यंत, स्थूल शरीरापर्यंत जर समजा का गेलं, मग पैसा, अडका, प्रतिष्ठा, हे ते लोक कशाच्या मागे पळतात आहे? कुणाला पैसा हवा, कुणाला प्रतिष्ठा हवी, कुणाला म्हणजे काय म्हणतात त्याला, वेगळ्या वेगळ्या ईषणा ज्या आहेत ह्या लोकांना ड्राईव्ह करतात. आणि या ईषणांच्या मागे त्यांचा अहंकार असतो. कॉर्पोरेटर झाला, आता कॉर्पोरेटर झाल्यानंतर मग पुढचे वेध लागलेले आहेत की मला MLA व्हायचंय, आमदार व्हायचंय, आमदार झाल्यानंतर मग खासदार व्हायचंय, मग मंत्रिमंडळात यायचंय, मग मंत्री झाल्यानंतर मग मला प्रधानमंत्री व्हायचंय. काय चाललंय? कुठे अहंकाराची गाडी संपायला तयारच नाही. आणि हे जे आहे, या सगळ्या जे टार्गेट लोक ठेवतात, हे सगळे प्रापंचिक टार्गेट जे आहेत, या टार्गेट मधून माऊली तुम्हाला काढायचा प्रयत्न करतात आहेत. आणि तो प्रयत्न जो आहे तो त्यांनी केलेला आहे. बघा किती लहान वयामध्ये एवढी मॅच्युरिटी होती. कॅरी फॉरवर्ड गेल्या जन्माचं एवढं सॉलिड होतं की ही क्लॅरिटी अगदी बिलकुल स्पष्टपणे होती. म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली, लोकार्पण केली, तोषोनी मद द्यावे, पसाय दान, हे पसाय दान मागितले, दान मागितले. आणि मग त्यानंतर दान मिळाल्यानंतर ज्ञानिया सुखिया झाला, सुखी झाले. आणि मग संजीवन समाधी घेतली. बघा क्लॅरिटी बघा किती जबरदस्त आहे. म्हणून प्रतिक्षणी निमते होऊन या, अगा काढुनी भ्रांतीचा दांग, उभवी सृष्टीचे अंग, हे असो बहु जग जया नाम. भ्रांती रूपी जंगल कापून या जंगलातील लाकडांनी जो सृष्टीचा आकार उभारला जातो त्याला जग असे म्हणतात. त्या महताच्या कॅनव्हासवर ही सगळी जी निर्मिती ती माऊलीने बघा या ओवीत तुम्हाला सांगितलेली आहे. पै अष्टधा भिन्न ऐसे, जे दाविले प्रकृती मिसे, जे क्षेत्रद्वारा 36 भागी केले. 13व्या अध्यायात त्यांनी, आता हा आपला 15वा अध्याय सुरू आहे, 13व्या अध्यायात त्यांनी अजून विशद वर्णन केलं है ना. हे हे मागिल सांगो किती, अगा आताची जे प्रस्तुती, वृक्षाकार रूपाकृती निरूपिले, ते मागले ते आघवेची साकारे, कल्पुनी आपण पयापुरे, झाले असे तदनुसारे चैतन्याची. तो क्षर जो आहे, तो क्षर फक्त त्याच्या बरोबर 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 या सगळ्या सृष्टीला खरं मानून त्याच्या बरोबर जातो. जसा पिलियन रायडर, तो पिलियन रायडर काही करत नाही, चालवण्याचं काम तो म्हणजे गाडी चालवणारा ड्रायव्हर करतो, पण पिलियन रायडर त्याच्या मागे मागे जातो.
कारमध्ये बसलेले जे इतर प्रवासी असतात, को पॅसेंजर्स, ते त्या गाडीमध्ये बसल्यामुळे ड्रायव्हर जिथे घेऊन जाईल तिथे जातात. आता कसं आहे, आजकाल आता मॅप लावतात. मॅप लावल्यामुळे कसं असतं, ते मॅपवाले पण गोंधळ करतात. गुगल मॅप ते काय करतात, तुम्हाला शॉर्टेस्ट रूट दाखवण्याच्या भानगडीमध्ये इकडे फिरवा, तिकडे फिरवा. पण ज्याला माहिती आहे की हे कुठे आहे आणि ज्याला माहिती आहे की ह्या पॉइंटला ट्रॅफिक असतो, तो त्याला ऐकणार नाही. तो आपला बरोबर त्या ट्रॅफिकला निगोशिएट करत वेळेत पोहोचून जाईल. ते तुम्हाला फिरवत घेऊन जातात. कारण गुगल मॅप फॉलो करणारे जे आहेत, त्यांना गुगल मॅप प्रमाणे ते चालतात. कारण त्यांना दिशेचं ज्ञान नाही, त्यांना त्या शहराचं ज्ञान नाहीये म्हणून. पण ज्याला शहराचं ज्ञान आहे, तो कशाला गुगल मॅप लावेल? म्हणून गुगल मॅप सारखं लावून मग त्यानंतर तुम्ही पोहोचाल, नाही पोहोचणार, तो तुम्हाला फिरवत बसेल, तसला प्रकार आहे. पिलियन रायडर जो आहे, तो पिलियन रायडर करत काही नाही, पण तो जो फॉलो करतोय ज्याला, त्या फॉलो केल्यामुळे काय होतं, हा सगळा आपल्या संसाराचा घोळ निर्माण होतो. ऍक्च्युअली जे आहे, हे सगळं एका प्रकृतीच्या, काय म्हणतात त्याला, प्रोग्रामिंग प्रमाणे सगळं होतंय. आपण लहानाचे मोठे झालो. आपण लहान असताना आपल्या बुद्धीमध्ये तेवढी परिपक्वता नव्हती. नंतर मग परिपक्वता आली. आपण अनुभवाने शिकलो. तुम्ही जर समजा का बघितलं, तर ज्या अवस्थेमध्ये आता आपण आहोत, 60+ ही जी अवस्था आहे, ही अवस्था जी आहे, ज्याच्या पुढचा प्रवास काय असतो, हे पण आपल्याला दिसतंय. याचा मागचा प्रवास काय असतो, हे पण आपल्याला दिसतंय. अल्टिमेटली जर समजा का तुम्ही बघितलं, तर या प्रवासाला आपण टाळू शकलो का? नाही टाळू शकलो. म्हातारं झाल्यानंतर मग आपल्याला काळजी वाटते, की आता काही जर समजा का झालं, शरीराला काही म्हणजे इडापिडा झाली, काही त्रास झाला तर, म्हणजे त्याला जे त्यांनी म्हटलंय ना, की म्हातारपण जे आहे, जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात. जरा जे आहे ते पण वेदनादायक आहे आणि मरण जे आहे हे पण वेदनादायक आहे. मग परत इकडे यायची काय गरज आहे? आणि म्हणून या बाबतीत आता ज्ञानोबा राय म्हणतात, की जे आत्तापर्यंत सांगितलेलं आहे त्याला रिव्हिजिट करू नका. वेगळ्या प्रकाराने समजावून सांगितलंय आणि म्हणून हे मागील सांगो किती, अगा आताची जे प्रस्तुती, वृक्षाकार रूपाकृती निरोपिले, ते आघवेची साकारे, कल्पुनी आपण पयापुरे, झाले असे तदनुसारे चैतन्यची, ते सर्व साकार जगत स्थूल व सूक्ष्म देह, आपल्याला राहण्याला गाव असे कल्पून त्यासारखे चैतन्य आपणच बनले. ते गावच म्हणजे स्थूल सूक्ष्म देहच आपण आहोत असे चैतन्य समजू लागले. हा जो भाग आहे, नित्य आणि अनित्याचा संबंध जो आहे, याच्यामध्ये एक बेसिक फॉल्ट आहे. जे नित्य आहे त्याचा अनित्याशी नित्य संबंध नाही राहू शकत. जरी आपण ठरवलं की नाही, हे शरीर माझं राहिलं पाहिजे, या शरीराला मी सोडणार नाही, शेवटची जद्दोजहद चाललेली आहे, डॉक्टरांचे शेवटचे प्रयत्न चाललेत, मल्टिपल ऑर्गन फेलियर झालेलं आहे, लागलेला आहे, तरी पण पेशंट जातो ना, दगावतो ना. याचा अर्थ हा की त्यांनी कितीही जरी प्रयत्न केले तरी शरीर त्याला सोडावंच लागलं आणि मग त्यानंतर हे सगळं इथेच राहिलं. हा जर भाग असेल तर मग तोपर्यंत कशाला वाट बघायची? जर क्लॅरिटी आलेली आहे, तदनुसार आहे चैतन्याची. चैतन्याला जर समजा जर का हे रिअलायझेशन झालं की हे तर असं होणारच, जन्माला आलेल्याचा मृत्यू निश्चित आहे, हे फॅक्ट आहे. कुठल्या कारणाने होईल ते काही सांगता येत नाही. मग त्या शरीराच्या बाबतीत, त्या या सगळ्या प्रपंचाच्या बाबतीत हळूहळू आसक्ती कमी होते. चैतन्याच्या हातात आहे ना. शेवटी मी जर समजा का जड प्रकृतीला धरून बसलेलो आहे, जड प्रकृती आहे ती कुठे म्हणते की मी तुझा आहे म्हणून? ते जे आहे ते शरीर म्हणतं का की मी तुझा आहे? मन बुद्धी जे आहे ते तुमचं, ते तुम्हाला फिरवतात आहे, पण ते कुठे तुमचे आहेत? म्हणून काय असतं, हा सगळा जो जड प्रकृतीचा जो भाग आहे, याला धारण केलेलं आहे. ते धारण करणं सोडून द्यायचं. हा जर धारण करण्याचा भाग सोडला, तर ते जे आहे ते अस्थिरच होतं. त्याच्या सगळ्यामध्ये चलायमानच होतं. ते मूळ तत्व तिथे जिथे-तिथे, म्हणजे काय म्हणतात त्याला, स्थूलचा भाग जो आहे तो विराटमध्ये विलीन होईल, सूक्ष्मचा भाग हिरण्यगर्भामध्ये विलीन होईल आणि कारण शरीराचा भाग ईश्वरामध्ये विलीन होईल. ते जे 3 तत्व आहेत, समष्टी आणि व्यष्टी आणि समष्टी एक असल्यामुळे, ते जे मूळ तत्व आहे त्याच्यामध्ये ते विलीन होतील. तुमचं काहीच नव्हतं ना. तुम्ही झिरो बॅलन्सवर होत. चैतन्य जे आहे त्या चैतन्याने मानलेला हा जो संबंध आहे, तथाकथित मानलेला संबंध आहे, तो काय करू शकतो, हे या संसाराचं गणित आहे. तो हे सगळं खरं म्हणून तुम्हाला भासवू शकतो. जेव्हा की हे युनिव्हर्सल पूर्ण एक पिक्चर जो आहे, या पिक्चरमध्ये काहीही खरं नाही. दॅट इज अ क्रिएशन ऑफ आर्ट. महतच्या कॅनव्हासवर हे सगळं पूर्ण आर्टवर्क तयार केलेलं आहे आणि हे जसं निर्माण होतं तसं हे परत त्या नियमाप्रमाणे ब्रह्माचा दिवस ब्रह्माची रात्री असं होत राहणार.
आणि म्हणून जैसा कुहा आपणाची बिंबे सिंह प्रतिबिंब पाहता मग क्षोभला समारंभे घाली तेथ कासलिली असतची असे व्योमावरी व्योम बिंबे जैसे अद्वैत हो उनी तैसे द्वैत घेपे. त्या अद्वैताला द्वैत जे आहे हा जो भास आहे, द्वैत म्हणजे मी वेगळा तुम्ही वेगळा, तर अद्वैताचं जे मूळ तत्व आहे हे जर समजा का करायचं असेल तर तो मी तुम्हाला सिंपल प्रोसेस सांगितला. तुमच्या शरीरामध्ये स्थूल शरीरामध्ये जे तत्व आहेत तेच माझ्याच शरीरात आहेत, है ना. एका प्रोग्राम प्रमाणे या शरीरांची रचना झालेली आहे. आणि मग प्राणमय तत्व एकच आहे, तत्व रूपानी प्राण एक आहे, मन एक आहे, बुद्धी एक आहे. मग अहंकाराचा हा जो भेद आहे, लोक जे भांडतात आहेत है ना, महाराष्ट्राचं पॉलिटिक्स बघा, कसली भांडणं चाललेली आहेत. रोजचं काही ना काहीतरी नवं ऐकायला मिळतं आणि पत्रकारांना चांगलं खाद्य मिळतं आणि मग टीव्ही चॅनलवाले तेच दाखवत राहतात दिवसभर. कल्पना करा अहंकार किती डेंजरस आहे. एकाच गोष्टीला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रस्तुत करून तो युद्ध घडवू शकतो. महाभारताचं युद्ध झालं दुर्योधनाच्या अहंकारामुळे, हट्टापायी. रामायण झालं रावणाच्या हट्टापायी. सीतेला सोडून दिलं असतं म्हणजे रामायण नसतं झालं. दुर्योधनाने इंद्रप्रस्थ दिलं असतं तर महाभारत नसतं झालं. आत्ताही बघा तुम्ही काय चाललेलं आहे. युक्रेन आज पूर्ण देश बर्बाद झाला तरी युद्ध थांबायला तयार नाही. आणि म्हणून अर्जुना गा या परी साकार कल्पुनी पुरी आत्मा विस्मृतीची करी निद्रा तेथ. ही जी विस्मृती आहे या विस्मृतीला स्मृतीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपली सगळी साधना आहे. ती साधना व्यक्तिगत आहे, तुमची व्यक्तिगत आहे, माझी व्यक्तिगत आहे. याला सामूहिकरित्या याला कन्वर्ट करायची गरज नाही. आपण आपल्या सध्या ज्या लेव्हलला आहे या लेव्हल पासून आपल्याला वर जायचं आहे. सत्संग हा त्या दृष्टीने आपल्याला मदत करतो. म्हणून सत्संग करत राहा. आज आपण हे जे करतोय पवित्र कार्य करतोय, सत्संगाचा जो भाग आहे, मी वक्ता आहे तुम्ही श्रोता आहात, हा वक्ता श्रोताचा भाव जो आहे हा भाव बाजूला ठेवायचा. आपण सगळे त्या परमेश्वराच्या कृपेने या सत्संगाचा आनंद घेतोय. हा सत्संगाचा आनंद कायम ठेवा. आपल्या आयुष्यामध्ये थोडा वेळ काढा आणि सत्संग करा. तुम्ही तुमच्या परीने शिकवा, तुम्ही तुमच्या परीने योग्य ठिकाण हे करून हा जो भाग आहे हा सत्संगाचा भाग तुमचं म्हणजे तुम्हाला रोज तुमचं चित्त शुद्धी करायचं काम करेल. इट इज अ व्हेरी पॉवरफुल टूल. जर समजा जर का रोज तुमचं चित्त शुद्ध होत असेल तर त्याच्यावर मळ साठायची शक्यता कमी आहे. म्हणून सत्संगाचा जो भाग आहे त्याला आपण आयुष्यात सिरियसली घेतलं पाहिजे. कारण आपण सगळे गृहस्थाश्रमी आहोत. आपल्याला प्रपंचाचं दडपण राहणारच, आपल्याला आपले कर्तव्य राहणारच, नो प्रॉब्लेम. पण हा जो भाग आहे या सत्संगाचा भाग सिरियसली घ्या. कारण आत्मा विस्मृतीची करी निद्रा तेथ. ती आत्मस्मृती जागृत झाल्यानंतर मग नित्य हे कळल्यानंतर मग नित्य परमात्मा आणि नित्य आत्मतत्व जीवात्मा हे एकच आहे हे कळल्यानंतर मग संजीवन समाधी महाराजांनी घेतली. त्याच्यामध्ये चूक काय? ते जे आहे दॅट वॉज अ नॅचरल कॉन्सिक्वेन्स ऑफ त्यांची जी काय साधना होती ती. माझे मरण पाहिले म्या डोळा म्हणणारे तुकाराम महाराज जर समजा का सदैव वैकुंठात जाऊ शकतात, त्यानंतर इथे थांबायचं काही कारण नाही. द टाइम हॅज कम. म्हणून आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, एवढी तयारी. आपल्याकडे हे जे दोन उदाहरणं आहेत, हे उदाहरणं भरपूर काहीतरी सांगून जातात. यांच्यामध्ये जी क्लॅरिटी होती ती क्लॅरिटी सगळ्यांमध्ये जेव्हा येईल, जेव्हा केव्हा येईल, आता तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण आत्मा विस्मृतीची करी निद्रा तेथ पै स्वप्नी शेजार देखिजे मग पहुडणे जैसे तेथ के जी कीजे तैसे पुरी शयन देखिजे आत्मयासी. या शहरातून या नगरातून बाहेर पडायचंय की नाही, की इथं करत राहायचं. ह्याच्यामध्ये सुख दुःख हे सगळे भाग होत राहणार. आणि म्हणून पाठीतिये निद्रेची ने भरे मी सुखी दुःखी म्हणत घोरे अहम ममतेचे नी थोरे वोसणाये सदा. नंतर त्या निद्रेच्या भराने विसररूपी गाढ झोप लागल्यामुळे मी सुखी मी दुःखी असे म्हणणे रूप घोरतो व अहम ममतेने या गाव झोपेत मोठ्याने बरळतो. अहम ममता, माझं, मी आणि माझं, है ना. म्हणून मैं अरु मोर तोर तय माया, तुलसीदासजी म्हणतात मी आणि माझं, तू आणि तुझं, याला माया म्हटलेलं आहे. बस झालं, याच्यामध्ये सगळं एक्सप्लेन झालं. ते जे वेगळं वेगळं आहे आणि ते वेगळं वेगळं जे आहे हे वेगळं वेगळं खरं वाटणं आणि व्यवहार खरा वाटणं. म्हणून अहम ममतेचे नी थोरे वोसणाये सदा. हा जनकू हे माता, हा मी गौरव,
मैं जरा मीटिंग में कॉल करूंगा आपको. हाँ, बघा याच्यामध्ये आता आपण आपण म्हणतो ना, माझे वडील, माझी आई, माझा मुलगा, हे सगळे जे रिलेशनशिप आहेत, हे सगळे रिलेशनशिप माऊली कव्हर करतात आहेत. हा जनकू हे माता, हा मी गौरहीन पुरता, पुत्र वित्त कांता माझे हे ना. हा बाप, ही आई, हा मी गोरा व्यंग असलेला किंवा पुरता अव्यंग, हा मुलगा, हे धन आणि ही स्त्री, ही माझी नाहीत का? हे सगळं माझंच आहे ना. हे सगळं जे आहे हे माझं आहे आणि म्हणून हे सगळं माझं मानून मी व्यवहार करतोय, असंच लोक म्हणतात ना. म्हणून त्यांनी प्रश्नचिन्ह ठेवलंय, पुत्रवित्त कांता माझे हे ना. ऐसिया वेंगोनी स्वप्ना, धावत भव स्वर्गाची, तया चैतन्या नाम अर्जुनाक्षर पुरुषोगा. अशा स्वप्नावर स्वार होऊन जे चैतन्य संसार व स्वर्ग रूपी रानात धावते, अर्जुना त्या चैतन्याला क्षर पुरुष असे नाव आहे. बघा, पूर्ण डायमेन्शन कव्हर केलंय, लोकांतर कव्हर केले. आपण भूलोक जो आहे, या भूलोकामध्ये हा सगळा व्यवहार करतो, कर्म करतो आणि मग त्यानंतर सोडून जातो, परत कर्म करण्यासाठी येतो. आणि म्हणून लोकांतर कव्हर झालंय आणि त्याला ते म्हणतात हे सगळं स्वप्नवत सृष्टी आहे. म्हणजे याच्यामध्ये भुव स्वाहा महा जनह तप, हे सगळे जे लोक आहेत त्याच्यामध्ये आपण आपलं अस्तित्व जे आहे, वेगळं अस्तित्व, अहंकाराने कार केलेलं अस्तित्व सोडलेलं नाहीये. आणि म्हणून त्याला माऊली म्हणतात, धावत भवस्वर्गाची या राना, त्या चैतन्या नाम अर्जुना क्षर पुरुषगा. आता क्षर पुरुषाचं सुंदर वर्णन जे आहे हे समजून घ्या. आणि त्याला त्याला एकदा समजल्यानंतर मग हे पूर्ण डायमेन्शन जर कव्हर झालेलं असेल तर मग याच्या पुढे जाता येईल. कारण क्षरपुरुष व्यवस्थित समजल्यानंतर मग अक्षर पुरुष आरामात कळेल. आता ऐक क्षेत्रज्ञ येणे, नामे जयाते बोलणे, जग जीवू का म्हणे जीव जिये दशेती. आता अर्जुना ऐक, क्षेत्रज्ञ या नावाने ज्याचा उल्लेख करतात अथवा ज्या अवस्थेला सर्व लोक जीव असे म्हणतात, हा जीवभाव जो आहे, तुमच्या मधला जीवभाव, माझ्या मधला जीवभाव, हा जीवभाव जो आहे, हा जीवभाव प्रॉब्लेम आहे. कारण तुम्ही तुमच्या शरीराचं धारण पोषण करता, तसा मी पण माझ्या शरीराचं धारण पोषण करतो, मी पण व्यवहार करतो, तुम्ही पण व्यवहार करता. मानलेला संबंध तुमचा तुमच्या शरीराची असल्यामुळे हा जन्म, या जन्मामध्ये हे शरीर मिळालंय, पुढच्या जन्मी जे शरीर मिळेल त्याच्या बाबतीत पण अशीच ममता होईल, त्याच्या बाबतीत पण असंच आकर्षण होईल, मग ते पण शरीर सोडायचं. असे रोल प्ले जे आहेत, त्या रोल प्ले मध्ये घुसलेला हा जो चेतन तत्व आहे आणि त्या रोलला साकार करून दाखवणारा हा जो रोल प्ले आहे, म्हणजे थोडक्यात रोल जो आहे त्या रोलमध्ये घुसल्याशिवाय तो रोल साकार करता येत नाही. अदरवाईज त्या रोलला काही महत्व नाही ना. तुम्ही जर समजा स्क्रिप्ट लिहिली, सगळं लिहिलं आणि मग काय होतं, तुम्ही सगळा पिक्चर जो आहे त्याची कल्पना केली. आता पाकीजा पिक्चर, त्याची कल्पना फार जुनी होती आणि तो पिक्चर बनता बनता मग काय होतं, कलाकार गेला, मग आता नवीन कलाकार घ्यायचा. तो पिक्चर ऍक्च्युअली लोकांपर्यंत यायला अनेक वर्ष लागली, कारण तो पिक्चर साकार झालेला नाहीये. कलाकृती जी आहे त्या कलाकृतीमध्ये जर प्लेयर्स नसतील, फुटबॉल फील्ड आहे पण त्याच्यामध्ये जर समजा का फुटबॉल प्लेयर नसतील तर त्याला काय अर्थ. क्रिकेट पिच आहे पण तिथे जर समजा का क्रिकेट खेळणारे नसतील तर त्याला काय अर्थ आहे. म्हणून जे प्लेयर्स आहेत ते त्याच्यामध्ये रियालिटी, ते त्याच्यामध्ये कलर्स, ते त्याच्यामध्ये चैतन्य भरतात, अशी मजा आहे. पण हा सगळा जो भाग आहे, हा सगळा कलाकृतीचा भाग आहे. त्या पिक्चर मध्ये रोल जो आहे तो रोल प्ले केला, त्या रोल मधून बाहेर पडला, ही जर क्लॅरिटी असेल तर मग क्षर आणि अक्षर याची क्लॅरिटी येऊन जाईल. आणि म्हणून ते म्हणतात जो आपुलेनी विसरे, सर्व भूतत्वे अनुकरे, तो आत्मा बोली जे क्षरे पुरुष नामे. जो आपल्या स्वरूपाच्या विसरामुळे सर्व भूतांच्या सारखा होतो, म्हणजे ज्या ज्या शरीरादी सर्व उपाधीशी संबंध येईल त्या सर्व उपाधीच माझे स्वरूप आहेत असा अभिमान घेतो, त्या आत्म्याला क्षर पुरुष असे म्हणतात. तुम्ही लोकांशी चर्चा करा, 99% लोक काय म्हणतील, मी, हे शरीर माझं आहे, हे मन माझं आहे, बुद्धी माझी आहे, हा मला हे करायचंय, मला ते करायचंय. त्यांच्याशी फक्त तुम्ही चर्चा करा, एका तासामध्ये अहंकाराचा बेस धरून पूर्ण चर्चा होऊ शकते. कारण तिथे अहंकाराच्या पलीकडे जायची, विचार करायची कॅपॅसिटीच नाहीये. अहंकाराने जे
केलेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळं माझं स्वरूप आहे, हे सगळं माझं आहे, असं करत करत पूर्ण आयुष्य तो जगतो. त्याला क्षर पुरुष म्हणतात. कारण हे क्षर जे आहे, क्षर म्हणजे जे परिवर्तनशील आहे, जे बदलणारं आहे. क्षर म्हणजे ते ते कायम राहणारं नाहीये. अक्षर म्हणजे कायम राहणारं. जे क्षर आहे त्याचा तुमचा काय संबंध? जे क्षर आहे ते अनित्य आहे. मग त्याचा तुमचा काय संबंध? त्या क्षराला आपलं बांधणारा हा जो नित्य संबंध, अनित्य आणि नित्य या दोघांचा हा जो संबंध आहे, याला विषमयोग म्हणतात. हे खरं मानून पूर्ण व्यवहार करणारे जे लोक असतात त्याला क्षर पुरुषाच्या डायमेन्शन मध्ये टाकतात. आता याच्यामध्ये आपण सगळे जे आहोत, तुम्ही जर समजा का नजर फिरवली तर कुणी कमी कुणी जास्त, पण सगळे लोक या व्यवहाराला खरं मानून जे चालतात, तो प्रॉब्लेम आहे. म्हणून काय होतं, आपण जेव्हा या गोष्टींचा विचार सुरू करतो तेव्हा आपल्या मनात क्लॅरिटी येते. आता ते लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं, काय करायचं, लोकांची तयारी आहे का? आज आता प्रॉब्लेम काय होतो, आपल्याला वाटतं की भगवद्गीतेचा सत्संग खूप छान व्हायला पाहिजे, खूप लोक आले पाहिजे, अनेक लोकांना याचा फायदा व्हायला पाहिजे, हे आपल्याला वाटतंय. पण आज त्यांना कुठे वाटतं? ते म्हणणार हा आमच्या सोयीनी बघू, तुम्हाला बोलवू, आणि 2-2 वर्ष निघून जातात, ते बोलवत देखील नाही, ते विसरून जातात. त्याच्या बाबतीत प्रायोरिटी, त्याच्या बाबतीत जर समजा जर का जर म्हणजे उत्कंठा असेल की नाही हे मला समजूनच घ्यायचंय, हे मला शिकून घ्यायचंय, त्यासाठी मी 4 कामं बाजूला ठेवीन, हे आहे का? बाकी धर्मांमध्ये, ख्रिश्चन लोकांमध्ये आपला बायबल वाचायची त्याची उत्कंठा आहे, रोज बायबल वाचतात. मुसलमान लोक जे आहेत ते कुराण वाचतात. तसं आपला धर्मग्रंथ भगवद्गीतेच्या बाबतीत 85 कोटी हिंदूंना कुठे तेवढी आत्मीयता आहे? प्रॉब्लेम तिथे होतो. जिथे एवढं मोठं तत्वज्ञान आहे, ते जर समजा का वाचायची इच्छा नसेल तर मग त्यांना पुढे कसं घेऊन जाणार? म्हणून त्या बाबतीत जास्त काय म्हणतात त्याला विचार करायची गरज नाही. मार्ग जो आहे तो स्पष्ट असू द्या. शेवटी महाराजांनी काय केलं, ज्ञानेश्वरी लोकार्पण केली, काही काळ सत्संग केला, लोकांना ज्ञानेश्वरीमध्ये जे त्याचं निरूपण केलं, आणि मग संजीवन समाधी घेतली. समाज पुढे जात राहिले, समाजाला आपल्या पद्धतीने त्यांना हँडल करू द्या. आणि म्हणून ते म्हणतात, जो आपल्या स्वरूपाच्या विसरामुळे सर्व भूतांच्या सारखा होतो, म्हणजे ज्या ज्या शरीरादी सर्व उपाधींशी संबंध येईल, त्या त्या सर्व उपाधीच माझे स्वरूप आहेत, असा अभिमान घेतो, त्या आत्म्याला क्षरपुरुष असे म्हणतात. जे तो वस्तुस्थिती पुरता म्हणून आली पुरुषता, वरी देह पुरी निदैजता पुरुष नामे. जरी या क्षर चैतन्याने उपाधीशी तादात्म्य केले आहे, तरी तो वस्तुस्थितीने 13व्या अध्यायात पण भगवान कृष्ण म्हणतात, आणि 15व्या अध्यायात ते पुढे म्हटले, असंग शस्त्रेण दृढेन चित्वा म्हटलेलं ते 15व्या अध्यायात. तरी वरी देहपुरी निदैजता पुरुष नामे. जरी या क्षर चैतन्याने उपाधीशी तादात्म्य केले आहे, तरी तो वस्तुस्थितीने आत्मा आहे, म्हणून त्याचे ठिकाणी पुरुषपणा आला आहे. शिवाय तो देहरूपी नगरात निघणारा आहे, म्हणून त्याला क्षर पुरुष हे नाव आहे. वास्तविक पाहता जी वीज आहे, जी वीज फ्रीज चालवते, जी वीज टीव्ही चालवते, तुमच्या घरातले सगळे यंत्र चालवते, ती एकच आहे. आता हे जर समजा का लोकांना समजावून सांगायचं असेल तर मग काय करायचं, त्यांचा मेन स्विच आहे तो मेन स्विच बंद करून टाकायचा. मग त्यानंतर सगळे उपकरणं जे आहेत ते काम करणं बंद करतात. मग त्यांना कळतं ओ एकच वीज आहे. तसं एकच आत्मतत्व हे सगळे शरीर चालवत आहे. फक्त फरक आहे की त्या आत्मतत्वानी जे धारण करून बसलेलं आहे, ययेदम धार्यते जगत, फक्त ती धारणा सोडायची आहे. बाकी ऍक्च्युअली तुमचा या सगळ्या अपरा प्रकृतीच्या या सगळ्या व्यापाशी काहीही संबंध नाही. आणि अपरा प्रकृती डायमेन्शन अहंकारापर्यंत जातं. भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृती रष्टधा. त्या अहंकाराला पकडल्यामुळे काय झालं, आपण सगळे लिमिटेड झालो. ऍक्च्युअली आपण अनलिमिटेड आहे. आत्मतत्व अनलिमिटेड आहे, होतं आहे आणि राहणार. आत्मतत्व जे आहे ते एकच आत्मतत्व हे सगळं खेळवत आहे. हा जो भास आहे, हा जो पॉइंट आहे, हा लोकांना समजून सांगण्यासाठी रेड्याच्या तोंडी वेद बोलवावे लागले. का? प्रकांड पंडित होते, त्यांना वेदांचे काय म्हणतात त्याला ऋचा म्हणता येत होत्या, सगळं होतं. पण हे कर्मकांडाचा भाग जो होता तो एवढा बोकाळला होता की तुझं पण नाव ज्ञानबा आहे, त्याचं पण नाव ज्ञानबा आहे, तू वेद बोलू शकतो, ऋचा बोलू शकतो, त्याला बोलता येतील का? एवढा कठीण प्रयोग. मग त्यानंतर निवृत्तीनाथांनी कौल दिला. सर्वात्म भाव जागृत झालेले निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली जे होते ते त्यांचे शिष्यच होते, पण अल्टिमेटली गुरु जो आहे, त्या गुरुची ताकद जी होती, कारण विश्वात्मके देवे त्या पॉइंटला गेलेली व्यक्ती होती. गहिनीनाथांनी
बहिणीनाथांनी काय म्हणतात 3 दिवसात कुंडलिनी जागृत करून दिलेली व्यक्ती होती. निवृत्तीनाथांनी कौल दिला आणि मग त्यानंतर त्या रेड्याच्या तोंडी जेव्हा वेद बोलवले, तेव्हा तो ब्रह्मवृंद पैठणचा शरण आला आणि मग त्यानंतर समाधानी रेकग्निशन दिलं. ज्यांना वाईट टाकलं होतं, ज्यांच्यावर एवढे अन्याय झाले, त्यांना रेकग्निशन मिळालं. पुढचे दिवस चांगले आले. पण हा जो छोटासा भाग आहे, हा बऱ्याच लोकांना नाही कळत. इट इज व्हेरी डिफिकल्ट. मग तो येतो, जातो, रेस्ट इन पीस, हा काय प्रकार आहे? लोक तुम्हाला परत परत प्रश्न विचारणार. त्याला भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात देही म्हटलेलं आहे. त्याला आत्मा नाही म्हटलेलं आहे, त्याला देही म्हटलेलं आहे. कारण त्या देहभाव, त्याला जीवभाव जो आहे, या जीवभावामुळे वेगळं वेगळं झालेलं लिमिटेशन जे आहे, हे लिमिटेशन तुमचा माझा प्रॉब्लेम आहे. लिमिटेशन उपाधिजन्य आहे, म्हणून लिमिटेशन आहे. माझ्या बुद्धीला जे आकलन होतं ते तुमच्या बुद्धीला होईलच असं नाहीये. म्हणून बुद्धीची भांडणं, मनाची भांडणं, अहंकार जो आहे त्या अहंकाराच्या लिमिटेशनला आपल्याला काढायचं आहे. सगळं आध्यात्मिक चिंतन, सगळी साधना जी आहे ती अहंकाराचं लिमिटेशन काढण्याचं काम आहे. आणि म्हणून अहंकाराचं लिमिटेशन काढायचंय, त्यासाठी आपण हे सगळे प्रयत्न करतोय हे लक्षात ठेवा. कारण अहंकार सुटला की लिमिटेशन गेलं. इट इज ॲज सिंपल ॲज दॅट. म्हणून ते म्हणतात, ती जी आत्मविस्मृती आहे, की आपण स्वतःला लिमिटेशन जे टाकलेलं आहे त्याच्यातून जर बाहेर पडलं, तर मग त्यानंतर आत्मस्मृती, की अरे मी तर ते आहे, मग स्वतःला कशाला लिमिटेड समजतोय. आणि म्हणून क्षरपुरुष जो आहे, त्या क्षरपुरुषाचा हा सगळा व्यवहाराचा डायमेन्शन माऊलींनी सुंदरपणे अनालिसिस केलेला आहे. आणि क्षरपणाचा नाथिला आळू यया ऐसेनी आला, जे उपाधीची आतला म्हणून. आणि तो कामाने उपाधीशी तादात्म्य करून, उपाधी म्हणजे मन, बुद्धी, अहंकार, हे सगळं स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, या सगळ्या उपाधी आहेत. आणि म्हणून तादात्म्य आहे, म्हणून याच्यावर क्षरपणाचा नसलेला आरोप आला आहे. नसलेला आरोप, याचा अर्थ काय? इट इज व्हर्च्युअल, इट इज नॉट रिअल. रिअल आत्मतत्व जे आहे, त्या आत्मतत्व अनटच्ड असून असंग शस्त्रेण का बरं सांगितलं? एवढा सगळा व्याप, हे सगळं जर कापायचं असेल तर असंग, याच्यापासून वेगळा हो, तू होऊ शकतो. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, एवढं दृढ जे आहे, एवढा प्रकृतीचा व्याप, हे सगळं तोडण्यासाठी असंग शस्त्रेण, याला दुसरं कुठलंही शस्त्र कापू शकत नाही. आणि म्हणून जैसे खळाळीचिया उदका, सरसी आंधोळे चंद्रिका, तैसा विकारा औपाधिका ऐसाची गमे. ज्याप्रमाणे खळखळ वाहणाऱ्या पाण्याबरोबर त्या पाण्यात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब उसळते, खालीवर झाल्यासारखे वाटते, त्याप्रमाणे हा क्षरपुरुष उपाधीच्या विकारामुळे क्षर नाश पावणारा असाच वाटतो. म्हणजे मला हे होतंय, मला मला आता म्हातारपण आलं, माझा जन्म, माझा जीवन, माझा मृत्यू, बघा पूर्ण सगळं डायमेन्शन कव्हर होतंय. ऍक्च्युली हे सगळं जे आहे, हे सगळं या प्रकृतीच्या डायमेन्शननी, त्या प्रकृतीच्या प्रोग्राम प्रमाणे, त्या प्रकृतीच्या नियमाप्रमाणे हे सगळं होत असतं. आणि म्हणून तुम्ही बघा, काही काही गोष्टी आपल्या आयुष्यात ज्या होतात, त्या ऑटो मोडमध्ये होतात. ते जे आहे शरीरामध्ये, जेव्हा आपण म्हणजे लहान लहान मुलं किंवा मुली जेव्हा वयात येऊ लागतात, तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये जे बदल होतात, हा सगळा जो भाग आहे, हा सगळा प्रकृतीचा डायमेन्शन. प्रकृती जी आहे ती काही एवढी मूर्ख नाही आहे, ती एवढी जड नाही आहे. तिच्यामध्ये जो बेसिक इंटेलिजन्सचा भाग आहे, शी इज मदर नेचर. ह्या सगळ्या जीवांची रचना जी आहे, त्या सगळ्या जीवांची रचनाचा पूर्णच्या पूर्ण ब्लूप्रिंट तिच्याकडे. 9 महिन्यात जे बाळ, म्हणजे काय म्हणतात, एका सेल पासून, एका भ्रूण पासून जे पूर्णच्या पूर्ण 9 महिन्यात बाळ तयार होतं, त्याचं प्रोग्रामिंग कोणी केलं? आपण नाही केलेलं आहे. ज्यांनी जन्म घेतला तो ते प्रोग्रामिंग नाही ठरवत. त्या प्रोग्रामिंग प्रमाणे त्याला ते शरीर, आई वडिलांचं जे आहे, त्यांचे जीन्स येतात. त्या पर्टिक्युलर फॅमिली ट्रेडिशन मधलं, आपण काय म्हणतो, आजोबांसारखा वागतो, आजोबांसारखा दिसतो, असं सगळं होतं. म्हणजे थोडक्यात जिनोटाइप आणि फिनोटाइप एवढं कॉम्प्लिकेटेड जे आहे, हे सगळं व्यवस्थित प्रकृती चालवते ना. आपण जर समजा का बघितलं तर ऑटो मोड मध्ये सगळ्या गोष्टी, भरपूर गोष्टी होतात. आणि तो ऑटो मोड जो आहे, तो ऑटो मोड प्रकृतीच्या डायमेन्शन मध्ये चालू राहतं. आणि म्हणून प्रकृतीला नमस्कार करा. प्रकृतीला आहे त्याची ताकद जी आहे, ती जगज्जननी आहे. ती जी जगज्जननी आहे, ती 84 लक्ष योनींचा व्याप सांभाळते. तीच त्याची योगमाया आहे. आणि म्हणून हा सगळा जो भाग आहे, या सगळ्या भागाच्या बाबतीत अनालिसिस करून, म्हणून याच्यावर क्षरपणाचा नसलेला आरोप आलेला आहे. ऍक्च्युली नाही आहे, फॅक्च्युअली नाही आहे. उपाधीची आतला म्हणून
आळू यया ऐसेनी आला, जैसे खळाळी चिया उदका, सरसी आंदोळे चंद्रिका, तैसा विकारा औपाधिका ऐसेची गमी. जेव्हा ते जे उदक आहे, ते पाणी जे आहे ते पाणी आटलं, मग त्यानंतर ते चंद्राचं प्रतिबिंब कुठे गेलं? ते प्रतिबिंब जे आहे ते गायब झालं. चंद्र तसाच होता, या उदकामध्ये ते दिसू लागलं. म्हणून जेव्हा आत्यंतिक मुक्ती होते, म्हणजे गुणसाम्यता तुमच्या पुरती झाली, की मग त्यानंतर तुम्हाला हा सगळा जो भाग होता, हे सगळं जो हा भ्रम होता, याच्यातून तुम्ही बाहेर पडलात. आणि म्हणजे हे उदाहरण देऊन ते सांगतात आहे का, खळाळू मोटका शोषे आणि चंद्रिका ते सरिसीची भ्रंशे, तैसा उपाधी नाशी न दिसे उपाधिकू. उपाधीचा उपाधींचा नाश झाल्यानंतर मग काय राहिले? अथवा खळखळ वाहणारे पाणी आटते आणि त्याबरोबर चंद्राच्या तेजाचे प्रतिबिंब नाहीसे होते. प्रकृतीच्या या सगळ्या क्षर डायमेन्शन मध्ये आहे ना, आपण स्वतःला जर संध्याकाळ बघत असू, तर आपल्याला आपली इमेज पण हालताना दिसेल. तुम्ही जर संध्याकाळ पाण्याच्या तिथे उभं राहिलात आणि तुम्हाला भांग काढायचा असेल, किंवा तुम्हाला जर संध्याकाळ काही हे करायचं, तर तुम्हाला ते पाणी हल्लं की तुम्ही पण हल्ल्यासारखे वाटता. तसला प्रकार आहे या योगमायेच्या डायमेन्शन मध्ये. आत्मतत्व जे नित्य आहे, जे स्थिर आहे, ते स्वतःला अस्थिर मानतं. या पॉइंट पर्यंत माऊली आपल्याला घेऊन गेलेले. माऊलींनी बघा एक एक पायरी कशी हळूहळू क्लाइंब करत, म्हणजे वर चढत ते आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे. आणि हा उपाधीचा जो भाग आहे, हा उपाधीचा भाग ज्याचा संपला, अ उ म मधून तो बाहेर पडून तो ते जे टिंब आहे, ती जी तुरीय अवस्था आहे, त्या तुरीय अवस्थेमध्ये तिथं स्थिर झाला, की मग त्यानंतर अ उ म अहंकारापर्यंत, म मध्ये कर्म बीज रूपात कर्म आहेत आणि तिथे अहंकाराचं पण बीज आहे, तिथपर्यंत त्याच्या बाहेर जर संध्याकाळ गेला, तर मग त्यानंतर ऐसे उपाधीची ने पाडे, क्षणिकत्व याते जोडे, तेने खोकरपणे घडे क्षर हे नाम. याप्रमाणे याला उपाधीच्या योगाने क्षणिकत्व प्राप्त झाले आहे. उपाधीच्या त्या नाशिवंतपणामुळे या क्षर हे नाव प्राप्त झाले आहे. एवं जीव चैतन्य आघवे, हे क्षर पुरुष जाणावे, आता रूप करू बरवे अक्षरासी. आता तो जो पॉइंट आहे, आता अक्षराचं डायमेन्शन अनालाइज करतात. क्षराचं डायमेन्शन मला वाटतं आपण बऱ्यापैकी आता क्षराचं डायमेन्शन कळलं असेल तुम्हाला. क्षराचं डायमेन्शन जे आहे हे व्यवस्थित कळल्यानंतर आता अक्षराकडे आपली वाटचाल सुरू करूया. अक्षरासी तरी अक्षरू जो दुसरा, पुरुषोपय धनुर्धरा, तो मध्यस्थू गा गिरीवरा मेरू जैसा. बघा उदाहरण किती सुरेख दिलेले आहेत. तर अर्जुना, दुसरा जो अक्षर पुरुष आहे तो व विपरीत ज्ञान यांच्या मध्यभागी आहे. आपण टोटली विपरीत ज्ञानामध्ये आहोत. म्हणून महत आणि अहंकाराच्या पुढचं सगळं जे आहे, म्हणजे गुणसाम्यता नसलेलं आहे ना, गुणक्षोभ झाल्यानंतरचं पुढचं डायमेन्शन आपल्याला खरं वाटतं आणि आपण त्याच्यामध्ये व्यवहार करतो. हा गुणसाम्यतापर्यंत गेलेला आहे. आता गुण जे आहे, या गुण अव्यक्तामध्ये लीन झालेले आहेत. पण आता तो त्या पॉइंटला आहे की तिथून इथं योगभ्रष्ट जे होतात ते परत इथे येतात. कारण कुठेतरी अहंकाराचा बीज संपलेला नाहीये आणि म्हणून ते योगभ्रष्ट होऊन परत संसारात येतात. आणि योगभ्रष्ट न झालेले ते जे आहेत, ते पुढचा डायरेक्टली म्हणजे यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. योगमायेचं गुणमय डायमेन्शन जे आहे, त्या गुणमय डायमेन्शनच्या पलीकडचं जे आत्मतत्व आहे, ते जे म्हणजे काय म्हणतात त्याला, तेच निर्गुण निराकार आहे, तेच सगुण निराकार आहे आणि तेच सगुण साकार रूपामध्ये अवतार घेतं. त्या अल्टिमेट डायमेन्शन मध्ये, ज्याला सनातन अव्यक्त 8व्या अध्यायात म्हटलेलं आहे, अधियज्ञ 8व्या अध्यायात म्हटलेलं आहे, हे जे डायमेन्शन आहे, त्या डायमेन्शनच्या मध्यभागी आता इथं आणि तिथं या दोघांच्या मध्ये जे काय म्हणतात त्याला, जीव तत्व, तथाकथित जीव तत्व, कारण आपलं मानलेलं होतं म्हणून इथे होता, तशा परिस्थितीमध्ये जे आहे त्याला ते अक्षर पुरुष याप्रमाणे डिफाईन करतात, उदाहरणं देतात. मेरू जैसा. तर अर्जुना, दुसरा जो अक्षर पुरुष तो यथार्थ ज्ञान व विपरीत ज्ञान यांच्या मध्यभागी आहे. ज्याप्रमाणे मेरू पर्वत हा मोठमोठ्या पर्वतांच्या मध्यभागी आहे. जेतो पृथ्वी पाताळ स्वर्गी, इही न भेदे तिही भागी, तैसा दोही ज्ञाना ज्ञानांगी पडे पडे ना जो.
कारण की तो मेरू पर्वत, पृथ्वी, पाताळ व स्वर्ग या 3 लोकांमुळे 3 ठिकाणी वाटला जात नाही. त्या जो ज्ञान, यथार्थ ज्ञान व अज्ञान, विपरीत ज्ञान या दोहोंशी संबंध करीत नाही. यथार्थ ज्ञानाने मी ब्रह्म आहे असे समजत नाही व विपरीत ज्ञानाने मी देह असेही समजत नाही. इथून तो सुटला, इथून डिटॅच झाला, पण तिथं अजून अटॅच झालेला नाहीये. तो जो त्याला त्यांनी सुषुप्ती अवस्थेचं उदाहरण दिलेलं आहे. सुषुप्ती अवस्थेच्या पलीकडे तुरीय अवस्था आहे. आपण काय करतो, 24 तासामध्ये सुषुप्तीचा आनंद घेतो, पण परत रिव्हर्ट करतो, परत खाली येतो आणि परत दुसऱ्या दिवशी जागृत अवस्थेचा सगळा व्यवहार सुरू करतो. त्या सुषुप्तीच्या पलीकडे जी तुरीय अवस्था आहे, कारण त्या तुरीय अवस्थेमध्ये आत्मतत्व एकच आत्मतत्व, त्या तुरीय अवस्थेमध्ये तुमचं वेगळं अस्तित्व संपलेलं आहे. त्या तुरीय अवस्थेमध्ये जायचा जो पॉइंट आहे, तिथं जो योगमायाचा डायमेन्शनचा पडदा आहे, तो पडदा म्हटलं तर फार सोपं आहे त्याचं भेदन करणं आणि म्हटलं तर फार कठीण आहे. आणि म्हणून मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते, माझ्या शरण आलेली व्यक्ती जी आहे ती मग त्यानंतर त्या मायेच्या पलीकडे जाते. भगवान म्हणतात आहेत ना, की मी सर्वांना दिसत नाही. त्याचं कारण हे योग माया समावृत, नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृत. योग मायेचं जे डायमेन्शन आहे त्याचा शेवट जो आहे त्या मूळ मायेपर्यंत तो गेला आणि मग त्यानंतर तिथून पुढे कुठे जाणार आहे हे आता अनालाइज करतात. म्हणजे अक्षर पुरुष मायनस उपाधी, पण मायनस परब्रह्माचं जे म्हणजे ते जे आहे, जे समर्थांनी पण सांगितलंय, बहुता दिसा आपुली भेट झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली. इतके दिवस लागले भेट व्हायला आणि मग त्यानंतर ती भेट, गळा भेट जी झाली त्याच्यामध्ये अहंकार गायब झाला, वेगळं अस्तित्व संपून गेलं. त्यानंतर फक्त एकच आत्मतत्व राहिलं. हा सगळा जो भाग होता हा सगळा गायब झाला. असलं असलं येते. म्हणून तिथं तुम्हाला भक्तीची ताकद, तिथे परमेश्वरावर विश्वास, श्रद्धा ही ताकद जबरदस्त ठेवावी लागते. कारण त्या पॉइंटला उपाधी सुटलेल्या आहेत. मन, बुद्धी, अहंकार या सगळ्या उपाधी सोडून बसलेल्या आहेत. मग आता परमेश्वराशी जोडण्यासाठी ती जी अनन्य भक्ती आहे, तेवढं एकच टूल राहिलेलं आहे. ती अनन्य भक्ती जी आहे, ती अनन्य भक्ती आपल्याला सोडायची नाहीये. ती भक्ती शेवटपर्यंत आपल्याला टिकवून ठेवायची आहे. म्हणून भक्तीचा जो डायमेन्शन आहे हे कधी विसरू नका. ज्ञानाचा अहंकार होतो. लोकांना अहंकार कसले होतात? पैशाचा अहंकार, ज्ञानाचा अहंकार, बुद्धीचा अहंकार, सौंदर्याचा अहंकार. हे सगळं अहंकारजन्य जे आहे, हा सगळा अहंकारजन्य पूर्ण जो भाग आहे, तिथं मग त्यानंतर ते अडून पडतं. आणि म्हणून माऊली इथे आपल्याला कॉशन करतात आहेत, कारण की तो मेरू पर्वत, पृथ्वी, पाताळ व स्वर्ग या 3 लोकांमुळे 3 ठिकाणी वाटला जात नाही. तसं तो यथार्थ ज्ञान आणि विपरीत ज्ञान या दोघांच्या मध्ये आता स्वतःला पोचलेला आहे तिथपर्यंत. ना यथार्थ ज्ञाने एक होणे, ना अन्यथात्वे दुजे घेणे, ऐसे निखिळ जे नेणणे तेची ते रूप. मी ब्रह्म अशा यथार्थ ज्ञानाने ब्रह्माशी एक न होणे अथवा विपरीत ज्ञानाने द्वैत न घेणे, याप्रमाणे यथार्थ ज्ञान व विपरीत ज्ञान ही दोन्हीही जेथे नाहीत, असे निव्वळ जे अज्ञान तेच त्या अक्षर पुरुषाचे स्वरूप होय. म्हणजे मूळ मायेचं ज्ञान आहे, हे लक्षात ठेवा. हे मूळ मायेचं ज्ञान आहे. म्हणजे आता कसं, की अजून पूर्ण दिवस निघालेला नाहीये, पूर्णपणे सूर्योदय झालेला नाहीये. ते जे सकाळची, ज्याला आपण म्हणतो ना भोर जी असते सकाळचं, तो तो जो भाग आहे, म्हणजे 4:30 ते 5:30-6 वाजेपर्यंत तो ते जे असतं, की धड रात्र नाही आणि धड दिवस नाही, अशी जी अवस्था असते त्या अवस्थेमध्ये तो असतो. म्हणून ना यथार्थ ज्ञाने एक होणे, ना अन्यथात्वे दुजे घेणे, ऐसे निखिळ जे निर्णय तेची ते रूप. पासुता निशेष जाये, ना घट भांडादी होये, तया मृतपिंडा ऐसे आहे मध्यस्थ ग. उदाहरण देतात आहेत माऊली. मातीचा धूळपणा पूर्णपणे जातो व घागर अथवा भांडे वगैरे काही होत नाही, अशा त्या चिखलाच्या गोळ्यासारखे जे अक्षर पुरुषाचे स्वरूप मध्यस्थ आहे, एक मातीच्या गोळ्यासारखं. अजून त्याला शेप नाही आलेला आहे, पण ते त्याच्यामधला जो धूळपणा होता तो गेला, कारण पाणी टाकल्यामुळे काय झालं, तो एक गोळा रूपामध्ये कन्वर्ट झाला. पै आटोनी गेलिया सागरू, मग तरंगू नानीरू, तया ऐशी अनाकारू जे दशागा.
समुद्र आटल्यावर मग लाट नाही अथवा पाणीही नाही, त्यासारखी जी आकाररहित अवस्था आहे. पार्था जागणे तरी बुडे, परी स्वप्नाचे काही न मांडे, तैसी ये निद्रे सांगडे न्याहाळणे जे. अर्जुना, जागणे तर पार नाहीसे होते, परंतु स्वप्नाचा काही आरंभ होत नाही. अशी जी गाढ निद्रा, त्या गाढ निद्रेसारखे अक्षर पुरुषाचे स्वरूप समजावे. विश्व आघवेची मावळे आणि आत्मबोधू तरी नुजळे, तिये अज्ञान दशे केवळे अक्षरू नाम. संपूर्ण विश्वाभास नाहीसा होतो आणि आत्मबोध तर प्रकाशित होत नाही, त्या केवळ अज्ञानावस्थेला अक्षर असे नाव आहे. अज्ञानाला श्रुतीत अजा म्हटले आहे, त्याचा अर्थ जन्म नाही असा आहे. अशाच अज्ञानाचा नाश कोटचा व कसा, म्हणून अज्ञान घन हे अक्षर समज. म्हणून त्यांनी शब्द वापरलाय, विश्व आगवेची बावळे आणि आत्मबोधू तरी नुजळे, तिये अज्ञान दशे केवळे अक्षरू नाम. एक म्हणजे काय म्हणतात, अजून एक 5 मिनिटं आणि मग आपण आत्ताच सत्संग संपवू. सर्वा कांडिले जैसे चंद्रपण उरे अवसे, रूप जाणावे तैसे अक्षराचे. सर्व कळांनी रहित असे चंद्राचे कलाशून्य मूळ स्वरूप जसे अमावस्येला असते, त्याप्रमाणे अक्षराचे स्वरूप आहे असे समजावे. उदाहरणं देऊन स्पष्ट करतात येत, कारण अक्षराचं स्वरूप समजवणं कठीण आहे. तिथे उपाधींची आपल्याला म्हणजे फक्त मदत घेता येते, पण तिथं तो जो भाग आहे तो जीवदशा जी आहे, ती जीवदशा सुरुवातीचा पॉइंट आहे. कारण तिथे मूळ मायेचं डायमेन्शन सुरू झालेलं आहे. ऍक्च्युली तो जो टच पॉइंट आहे, कॅश पॉइंट आहे, जो मी तुम्हाला त्या चित्राला दाखवून सांगितलं, की त्या पॉइंटला, मूळ मायेच्या पॉइंटला एक म्हणजे संसाराचा भाग संपलेला असतो, पण तिथं अजूनही काय म्हणतात त्याला, आपल्याला या बाजूला किंवा त्या बाजूला जायचंय ही क्लॅरिटी नसल्यामुळे त्याला त्यांनी त्या अवस्थेमध्ये ठेवलेलं आहे. पै सर्वोपाधी विनाशे, हे जीव दशा जेथ पैसे, फळ पाकात दैसे झाड बीजे. फळ पिकल्यावर झाड जसे लीन रूपाने बीजात राहते, बघा फार सुरेख उदाहरण आहे. त्याप्रमाणे सर्व स्थूल सूक्ष्म उपाधीचा नाश झाल्यावर ही जीवदशा जेथे लीन रूपाने राहते. जीवदशा लीन, फळ पाकात जैसे झाड बीजे, लीन रूपाने असते. त्या बीजामध्ये एक वृक्ष तयार करायची पूर्ण मेकॅनिझम आहे, पूर्ण प्रोग्रामिंग त्या बीजामध्ये आहे. ते बीज जेव्हा आपण जमिनीत टाकतो, त्याला खत पाणी घालतो, मग त्यानंतर त्याच्यापासून वृक्ष तयार होतो. असं वटबीज न्यायाने, या वटबीज न्यायाप्रमाणे या संसाराची सृष्टी झालेली आहे. आणि हा संसाराची सृष्टी जी आहे, त्या बीजामध्ये एक एक जे सेल आहे, त्या एका सेलमध्ये ते जे भ्रूण आहे, त्याच्यामध्ये पूर्ण शरीर निर्माण करायची कॅपॅसिटी आहे. बघा प्रकृती किती हुशार आहे, प्रकृतीचं डायमेन्शन किती कठीण आहे समजून घेण्यासाठी. आणि म्हणून ही जीवदशा जे ते लीन रूपाने असते, म्हणजे ती परत संसाराला निर्माण करू शकते, अशी ती जीवदशा. आणि तैसे उपाधी उपहित, ठोकोनी ठाके जेथ, तया ते अव्यक्त बोलती गा. क्षरपुरुषाची देहादी उपाधी व त्या उपाधीच्या संबंधाने असणारा क्षरपुरुष उपहित, ही दोन्ही जेथे लीन होऊन राहतात, त्यास अर्जुना अव्यक्त असे म्हणतात. म्हणजे ती जी आहे ती मूळ मायेची सुरुवात आहे. तिथून या सगळ्या संसाराची रचना झाली. आता त्या पॉइंटला, मूळ मायेच्या पॉइंटला तो पोचलेला आहे. घन अज्ञान सुषुप्ती, तो बीज भावो म्हणती, येर स्वप्न हन जागृती, फळ भावो तयाचा. माऊलीने 2 शब्द वापरलेले आहेत, बीजभाव आणि फळभाव. पूर्ण अज्ञान ज्या निद्रावस्थेत असते तिला बीजभाव असे म्हणतात, व स्वप्न व जागृती यांना फलभाव असे म्हणतात. म्हणून बीजभावापर्यंत जाता जाता आपण या आयुष्यात साधना करतोय. बीजभावापर्यंत जाता जाता द द चॉईस रिमेन्स, की तुम्हाला परत या संसारामध्ये राहायचंय, की परत तुम्हाला म्हणजे की तुम्हाला आता या संसाराच्या पलीकडे जायचंय. आणि तो जो पॉइंट आहे, तो पॉइंट जो आहे तो समाधी घेऊन आता हे संपवायचंय, किंवा जीवनमुक्ती अवस्था झालेली आहे, आता विदेहमुक्ती प्रमाणे शरीराशी संबंध सुटलेला आहे. तथाकथित, जसं ते मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, की ती ती जी रेस आहे, ज्याला आपण म्हणजे काय म्हणतात, रिले रेस जी असते, त्याच्यामध्ये बेटन पास ऑन करायचं असतं. तर बेटन जे आहे, ते बेटन देणारा धावत येतो आणि घेणारा जो आहे तो पण धावायला सुरुवात करतो, पासिंग ऑन द बेटन. तसं जीवनमुक्ती झाली,
विदेहमुक्तीपर्यंत शरीर तुमच्या बरोबर धावतंय, दॅट्स ऑल. पण बाकी अदरवाईज विदेहमुक्ती झाल्यानंतर मग या सगळ्याचा संबंध संपला. हे हे सगळे प्रकार आपल्याकडे जीवनमुक्ती, हे सगळे प्रकार जे आहेत त्याची आपल्याकडे विस्तृत चर्चा झालेली आहे. म्हणून जीवनमुक्ती जी आहे त्याचा आनंद जो आहे तो आनंद आपण घेऊ शकतो. जीवनमुक्त झाल्यानंतर सगळे व्यवहार चालू ठेवा. त्या व्यवहारामध्ये तुम्ही व्यवहार करणारा मी जो आहे तो अहंकार काढून टाकला. आता परमेश्वराचं प्राधान्य झालेलं आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, जसं परमेश्वराची इच्छा असेल त्याप्रमाणे घटना घडतात, लोकसंग्रहाचं कार्य होतं आणि तुमच्या हाताने चांगलंच कार्य होईल. म्हणून हा जर भाग असेल तर मग त्यानंतर कर्मगती राहिली तरी काही फरक पडत नाही. आणि आता या पॉइंटला माऊली म्हणतात फळभाव हो तयाचा, म्हणजे तुम्हाला बीजभाव आणि फळभाव. आपण बीजभावाच्या लेवलला आता अक्षर पुरुषाचं झालेलं आहे. जयासी का बीज भावो वेदांती केला ऐसा आवो, तो तया पुरुषा ठावो अक्षराचा. ज्या अव्यक्ताला वेदांताने बीजभाव असे नाव दिले आहे ते या अक्षर पुरुषाचे राहण्याचे ठिकाण आहे. जेथुनी अन्यथा ज्ञान फाकोनी जागृती स्वप्न, नाना बुद्धीचे रान रिगाले असे. जेथून ज्या अव्यक्तापासून विपरीत ज्ञान हे जागृती व स्वप्न या अवस्थांचा विस्तार करून अनेक बुद्धीचे तरंगरूपी रानात शिरले आहे. म्हणजे थोडक्यात त्या पॉइंटला जर समजा जर का अहंकाराचा बीज अजूनही राहिला तर मग परत संसारात येणार. जर अहंकाराच्या बीज म्हणजे त्या कारण शरीराला विथ अहंकार जाळून टाकलं तर मग त्यानंतर दग्ध बीज झाल्यानंतर कारण शरीर परत या बाजूला येणं नाही. नो रिव्हर्शन पॉसिबल. म्हणून हे लोक काय करतात, माऊलींनी संजीवन समाधी घेतली, कारण शरीराला हठयोगी होते, कारण शरीराला दग्ध बीज करून टाकलं. अहंकार जो आहे तो कारण शरीरामध्ये असल्यामुळे तो पण दग्धबीज झाला आणि मग त्यानंतर आयुष्य संपलं. संजीवन समाधी हा सुसाईड नाही आहे, हा निर्वाण नाही आहे. हे जे आहे लिमिटेशन संपलं, हे जे आहे हे ब्राह्मी स्थिती आहे. हे जे आहे यद्गत तंते तद्धाम परमम मम, ते आपले गाव आहे. आम्ही जातो आमुच्या गावा. आमचं गाव जे आहे ते म्हणजे ते आहे. तिथे आपण वेगळे वेगळे नाही आहोत, तिथे सगळं एकच आहे. या भावनेनी बघा तुकाराम महाराजांची क्लॅरिटी किती होती. आणि म्हणून अनेक बुद्धीचे तरंग रूप रानात शिरले. जीवत्व जेथुनी किरीटी, विश्व उठतची उठी, ते उभय भेदांचे मिठी अक्षर पुरुषू. अर्जुना, ज्या अव्यक्तापासून जीवत्व ही कल्पना विश्व या कल्पनेस उत्पन्न होते व या दोन्ही कल्पनांचा जेथे लय होतो तो अक्षर पुरुष समजावा. ये रूक्षर पुरुष का जनी, जिही खेळे जागृती स्वप्नी, तिया अवस्था जो दोन्ही रियाला गा. दुसरा जो क्षर पुरुष आहे तो जगात जागृती व स्वप्न या दोन अवस्थांनी खेळतो. त्या दोन अवस्था जो अक्षर पुरुष प्रसवला म्हणजे तिथून या दोन अवस्था पुढे निघाल्या. पै अज्ञान घन सुषुप्ती, ऐसेसी जे का ख्याती, या उणी एकी प्राप्ती ब्रह्माची जे. आता तो जो पॉइंट आहे तो फार सुरेख, म्हणजे काय म्हणते माऊली, मी आता बस 1-2 मिनिटं द्या, इथे आपण संपवणार आहे. पै अज्ञान घन सुषुप्ती, ऐसेसी जे का ख्याती, या उणी एकी प्राप्ती ब्रह्माची जे. ज्या अवस्थेला अज्ञान घन सुषुप्ती असे प्रसिद्ध नाव आहे त्या अवस्थेच्या प्राप्तीलाच आम्ही ब्रह्मप्राप्ती म्हटले असते. पण हिच्यात पुढील एक उणीव आहे, नाहीतर हीच ब्रह्माची प्राप्ती असे म्हटले असते. साचची पुढती वीरा, जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्म भावो साचोकारा म्हणत येता. खरोखरच अर्जुना, जर हा अक्षर पुरुष पुन्हा स्वप्न व जागृती अवस्थान परत न येता तर त्यालाच खरोखर ब्रह्मभाव म्हणता आले असते. तो इथं परत रिवर्ट करतो आणि म्हणून त्याला म्हणण्याचं माऊली त्या पॉइंटला थांबतात. ते म्हणतात याला ब्रह्मभाव म्हणता येत नाही, याच्या पुढे जे आहे परी प्रकृती पुरुषे दोन्ही, अब्रे झाली जिये गगनी, क्षेत्र क्षेत्रज्ञ स्वप्नी देखिला जिये. परंतु प्रकृती व पुरुष हे ढग ज्या आकाशात झाले आहेत व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हेच कोणी स्वप्नातील पदार्थ ज्या निद्रेत दिसतात, ती निद्रा जो अक्षर पुरुष आहे, हे असो अधोशाखा या संसार रूपारुखा, मूळ ते रूप पुरुषा अक्षराचे. हे राहू दे, खाली शाखा असलेल्या या संसार वृक्षाला अक्षर पुरुष हेच मूळ नाव आहे.
पॉइंट लक्षात ठेवा. तिथून सगळं पूर्ण मूळ आहे. हा पुरुष उगा म्हणजे जे पूर्णपणेची निजे पै मायापुरी पहुडी जे तेढेही बोले. ही मूळ मायेचं डायमेन्शन जे आहे त्या पॉइंटला तो असले ती ते अक्षर पुरुष असतो. याला पुरुष का म्हणावयाचे, तर हा आपल्या स्वरूपाने पूर्णच आहे. शिवाय हा मायापुरीत निसतो, त्या कारणानेही याला पुरुष असे म्हणतात. आणि म्हणून याच्या पुढे जो त्यांनी उत्तम पुरुष समजून सांगितलाय, पुरुषोत्तम योग आहे. आणि अक्षर पुरुषाचं डायमेन्शन अनालाइज करून आता ते पुढे तुम्हाला उत्तम पुरुषापर्यंत घेऊन जातील. थोडक्यात अक्षर पुरुष हा भाग जो आहे हा समजण्यासाठी थोडं आपल्याला चिंतन मनन करावं लागेल आणि मग त्यानंतर ती क्लॅरिटी येईल. आजचं सत्र इथेच संपवूया. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. ओ